गणपती बाप्पासाठी आज आपण कंदी मावा मोदक बनवत आहोत। या रेसिपीसाठी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे 125 ग्रॅम, 100 ml दूध आहे, 3 ते 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, 75 ग्रॅम कॅस्टर शुगर बुरा साखर घेतली आणि 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर घेतली। जाड बुडाच्या कढईमध्ये 125 ग्रॅम मिल्क पावडर आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून तूप टाकून मंद आचेवरती रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे। याचा रंग हलका ब्राऊन होईल आणि याचं जे टेक्स्चर आहे हे हलकंसं असं रवाळ होईल। आता यामध्ये 100 ml दूध टाकायचं आहे। दूध गॅस चालू असताना टाकलं होतं। जेव्हा दूध मिल्क पावडर सगळं शोषून घेईल गॅसची फ्लेम बंद करायची आहे। याला रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे। 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर यामध्ये टाकायची आहे। आता थंड झालेले हे रवा मिल्क पावडरचं टेक्स्चर आपल्याला मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये 75 ग्रॅम बुरा साखर टाकायची आणि सगळं छानपैकी चर्न करून घ्यायचं आहे। मोदक मोल्डमध्ये थोडंसं हे दाबून आपल्याला भरायचं आहे आणि मोदक याचे तयार करायचे आहेत। अप्रतिम चवीचे झटपट होणारे असे हे कंदी मावा मोदक तयार झालेत। या पूर्ण रेसिपीपासून 11 मोदक तयार होतात। जर तुम्ही या रेसिपीमध्ये मिल्क पावडर वापरलीत तर हे मोदक रूम टेम्परेचरवरती 7 ते 8 दिवस राहतात। लक्षात घ्या, या रेसिपीसाठी आपल्याला डेअरी व्हाईटनर वापरायचे नाही आहे, फक्त आपण इथे मार्केटमध्ये मिळणारं मिल्क पावडर वापरलेलं आहे।